बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचार आणि इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेविरोधात धुळ्यात हिंदू समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले। या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्यासह हिंदू समाजाला दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। जगामध्ये 1100 मंदिरं ही इस्कॉनची आहेत आणि अत्यंत शांतपणे इस्कॉन संप्रदाय हा भक्ती मार्गात असतो। समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस आम्ही अत्यंत शांतपणे सगळ्या धर्माची पंथांची कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता मदत करत असतो। अगदी कोविडच्या काळातसुद्धा करोडो प्लेट्सचं अन्नदान जे ते इस्कॉननी केलं आणि कोणत्याही प्रकारे त्याचा क्रेडिट घेतलं नाही किंवा गवगवा केलेला नाही आहे। हा जगातील सर्वात शांतप्रिय असा समुदाय आहे जो फक्त भक्ती मार्गात कशा पद्धतीने विकसित होता येईल एवढंच त्याचं लक्ष असतं। तरी सर्वांना या सर्वांच्या वतीने आणि इस्कॉन धुळे यांच्या वतीने भगवंतांकडेही प्रार्थना करतो आणि शासनाकडेही प्रार्थना करतो की जे बांगलादेशामध्ये मायनॉरिटीज आहेत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, ज्यात हिंदू आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चनसुद्धा आहेत, तर यांची काळजी घेतली जावी। त्यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर होणारे अत्याचार